मी सर्वप्रथम माझ्या सर्व ज्येष्ठ नेतृत्वाचं, जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमचे नेते मार्गदर्शक त्या सगळ्यांचं, माननीय देवेंद्रजी, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी, माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब, आमच्या जिल्ह्यातील आमचे सन्माननीय खासदार, आमचे सर्व आमदार आणि आमचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे माजी जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख, या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो, धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही महत्त्वाची जबाबदारी, पक्षाचं जिल्हाध्यक्ष होणे मोठं स्वप्न अनेकांचं असते, पूर्ण आयुष्य निघून जाते, पण हे संधी मिळत नाही, तरी पक्षानं मला दिली, याबद्दल मी पक्षाचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि ही जबाबदारी मोठी आहे। माझ्या आधीच्या सर्वच अध्यक्षांनी अत्यंत चांगलं काम या जिल्ह्यामध्ये केलं आणि त्यांच्या माध्यमातून पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला। आपण जी काही पक्षाची प्रगती पाहत आहोत, अनेक निवडणुकांमध्ये चांगलं यश पक्षाला आलं, हे सगळं या जिल्ह्यातील सर्व नेत्यांचं आणि माजी सर्व जिल्हाध्यक्षांचं श्रेय आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनात भविष्यात आता पुढच्या या जिल्ह्यामध्ये पक्षाचा जास्तीत जास्त विस्तार आणि चांगलं पक्षाचं काम होण्याच्या दृष्टीनं या सगळ्यांच्या मार्गदर्शनात मी काम करील, असा सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना व पक्ष नेतृत्वाला, वरिष्ठ नेतृत्वाला मी विश्वास देतो आणि त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो। तरुण जिल्हाध्यक्ष म्हणून पाहायला जात आहे, तरुण कार्यकर्त्यासाठी काय वेगळं नाही, आपला भारतीय जनता पक्ष असा आहे की सातत्यानं येणाऱ्या नवीन पिढीच्या हाती हळूहळू पक्षाची धुरा देत असतो। आजचा विषय नाही, आजपर्यंत आपला इतिहास जर पाहिला पक्षाचा तर केंद्रापासून तर राज्यापर्यंत खालपर्यंत जेव्हा वरिष्ठ नेतृत्व, वरिष्ठ कार्यकर्ते काम करत करत पक्षाला एका उंचीपर्यंत नेऊन ठेवतात, तेव्हा त्यांना नवीन नेतृत्वाला, नवीन तरुणांना अनुभव यावा आणि मग पक्षाची एक नवीन चांगली पिढी तयार व्हावी। कारण शेवटी ज्येष्ठ लोक किती वयाच्या कन्स्टेंटमुळं किती पुढं काम करू शकतील आणि त्यांच्याच मार्गदर्शनात मग नवीन पिढी सुद्धा तयार व्हावी, या उद्देशानंच ही प्रक्रिया सातत्यानं पक्षामध्ये सुरू असते। त्याच्यामुळं नवीन नेतृत्व तयार व्हावं या दृष्टीनं पक्ष नेतृत्व हे सातत्यानं तरुणांना संधी देऊन राहिला आहे आणि हा पक्ष हा काही घराणेशाहीचा पक्ष नाही आहे। त्याच्यामुळं आपण केंद्रापासून राज्यापर्यंत पहा, खालपर्यंत पहा, वेगवेगळ्या माध्यमातून आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळत असते आणि त्याच्यामुळे ते तयार करण्याची प्रक्रिया होत असते। हे तयार करण्याची प्रक्रिया म्हणजेच या संधी देणं वेगवेगळ्या स्तरावर तरुणांना, या माध्यमातून नवीन नेतृत्व तयार होते आणि मग पक्षाला कुठंतरी जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा कुठंतरी मजबुरीत, जसं आता सुरू आहे केंद्रात, कोणीच घ्यायला तयार नाही म्हणून एकाच धरण्यात त्याच्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती भाजपमध्ये नाही आहे। त्याच्यामुळं या माध्यमातून नवीन नेतृत्व तयार व्हावं या दृष्टीनं त्या सगळ्या योजना पक्षामध्ये सुरू असतात, त्याच्यातलाच हा एक भाग आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।